सलामी जपले. हे पहा, माझ्या वाणीचं कौतुक करो. माननीय याचे मला 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि माझ्या वाणीचं कौतुक केलेलं आहे. 2 मिनिटं इकडे तिकडे माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी बालूमामावीर कुस्ती प्रेमी व्यक्तिमत्व यांनी सुद्धा 200 रुपये बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. आणि सुरेश जाधव चिंचोलीकर सरांना 200 रुपये बक्षीस दिलेलं आहे. खूप मनापासून धन्यवाद. कुस्ती चालू झाली. रेहान खान विरुद्ध कमालजी. बिना जीजी कर नहीं होता, कोशिश करने वालों को कभी हार नहीं होता. भव्य आणि दिव्य असं मैदान, जोडी जोड आणि तोडी तोड अशी केला होता. आता कुस्त्या जोडण्याचं काम हिंद केसरी, भारत केसरी रोहित पटेल, त्रिपाल महाराज केसरी विजय भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे. दुखावणे जातीचे असावे, इथे वेड्या गबाळ्याचे काम नव्हे. आणि त्या समवेत महाराष्ट्र चॅम्पियन दत्ताबाई सायगावचा याने सुद्धा खूप मेहनत घेतली बरं का. तात्या धावतोय या कण करतोय या. रेहान खान या डावाचं नाव आहे कुंडे. याच कुंडेवर ते उभा महाराष्ट्र केसरी किरण भगतना अनेक उत्तर भारतीय पैलवानांना चारे मुंड्यात चित्त मारलं. एखाद्या पैलवानची एखाद्या नावात खासियत असते, एखाद्या पैलवानची एखाद्या नावात मास्तरकी असते. कुंडी किंवा बाहेरनं आकडी म्हणलं जातं या नावाला. हा नाव कुणाचा? उषा महाराज केसरी किरण भगतचा हुकमी नाव. कलालोट नाव कुणाचा? त्रिपाल महाराज केसरी विश्व विजेता पैलवान या जळगाव जिल्ह्याचा भूषण आणि वैभव विजय चौधरी पैलवानचा हुकमी नाव कदालोट. एखाद्या पैलवानची एखाद्या नावात मास्तरकी असते, एखाद्या पैलवानची एखाद्या नावात खासियत असते. आखरी नाव कुणाचा? केसरी पैलवान रोहित पटेल यांचा आखरी नाव. हे पहा, एक माईक एका वेळेस चालू असू द्या. बोला तुम्ही, बोला. जबरदस्त हाताची साड काढले कमालजीतना. थोड्या वेळापूर्वी मी सांगितलंय, हात काढून किस्सा, पायलावून किस्सा, पोकळ किस्सा, धक्का किस्सा, फुट्टी किस्सा, फौजदारी किस्सा. गिस्साचं तसं बरंच प्रकार, पण मारणाराची खासियत लागत्या, मारणाराची मास्तरकी लागत्या. येतं त्याला येतं, येत नाही त्याला काय सुद्धा येत नाही. पोहता येतंय ते समुद्रात उडी मारतोय आणि पोहता येत नाही ते वड्याच्या कड्यापासून लोटक्यानं पाण्यात येतंय. चाणक्य आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान. हाताची नौंदर काढलेले कमलजीतने नौंदर काढून गिस्सा मारण्याचा प्रयत्न कमलजीतचा चालू आहे. ते रेहान खानने जाणलेलं आहे. पंच तिथं सतर्क आहे. चालू कुस्तीनंतर बऱ्याच वेळा पुकार केलेला आहे पैलवान समीर शेख कलवा गुज्जर. चला पैलवान आखाड्यात या. भाऊ पंजाब विरुद्ध मुसाका डावाचे अनेक प्रकार असतात बरं का. एका डावाचे 2-2, 3-3, 4-4, 5-5 प्रकार. कुस्तीमध्ये 1200 डाव, 1200 तोडी असा 2400 डावांचा टेक्निक कुस्त्या. हो, भीमसेनी कुस्ती, जरासंगी कुस्ती, जांबवंती कुस्ती, हनुमंती कुस्ती, 4 भागात विखुरलेली कुस्ती. डंकी, भेरा, भूक, मोर आणि धोका या 5 अंगाने खेळली जाणारी कुस्ती. कुस्तीचा अनेक प्रकार आहेत, तुम्हाला आम्हाला इथं पाहता येणार आहे. अगदी बरोबर आहे. चालू असलेली कुस्ती फ्रीस्टाईल प्रकाराला आधुनिक काळाचा, या कलयुगाचा. आणि दुसरा प्रकाराला ग्रीको रोमन. ग्रीको रोमन म्हणजे काय? कमरेच्या वरच्या भागापासून हात चालवणे आणि प्रतिस्पर्ध्याला खितपट करण्याला ग्रीको रोमन कुस्ती म्हणतात. आणि फ्रीस्टाईल कुस्ती म्हणजे हात आणि पायाना दोन्ही अवयवाने कार्यवाही केली जाणारी कुस्ती म्हणजे फ्रीस्टाईल कुस्त्या. हे पहा, कसाची कुस्ती नाही. जुना काळ बघितला तर जुन्या काळात पैलवान घरात सांभाळणं, गावची प्रतिष्ठा, घराण्याचा वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात असायचा. पण अलीकडच्या काळात करिअरच्या दृष्टिकोनातून कुस्तीकडे पाहिलं तर काय वावगं ठरणार नाही. या महाराष्ट्राचे 4 सुपुत्र आज डिवाइस पे पैलवान नरसिंग यादव,
पैलवान विजय चौधरी, पैलवान सुनील साळुंखे, पैलवान राहुल आवारे, 12-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी DYSPचं स्वप्न पाहू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण लाल मातीत घाम गाळणारे आमचे 4 सुपुत्र DYSP झाले. हे कसं, हे कौतुक या लाल मातीचं आहे. या 4 सुपुत्रांसाठी सर्वांनी जरा टाळ्या करा. अगदी बरोबर आहे तात्या. या पैलवानांना सुद्धा अनेक वर्षे तप करावं लागतो, तेव्हा ती वैराग्य धारणा प्राप्त होत असते. तप केल्याशिवाय पद वाढत नाही समाजात, ही वस्तुस्थिती आहे. हो समोर पंच मंडळी सतर्क राहा. पैलवान नाव्याचे वरणगाव एकनाथ पैलवान यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे मला 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि माझ्या वाणीचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. खान वरती कमालजीचा ताबा आहे. मगर मिट्टी घालण्याचं काम चालू आहे. चला कुस्ती करा पैलवान. पैलवान कुस्ती करा. पैलवानाची किंमत नावात नसते, डावात असते. नाव प्रतिनाव महत्वाचं आहे कुस्तीला. केल्याने होत आहे आणि केलं पाहिजे. कमालजी चले कुस्ती करे पैलवानजी, हाजी पैलवान कुस्ती करे. कुस्ती छूटेगी नहीं, कुश्ती हार या पार होना चाहिए पहलवान जी. आता खच गच भरलंय मैदान, नजर फिरवल तिकडे प्रेक्षक. ही कुस्तीची किमया आहे. हार मोठा आटास माननीय गिरीश भाऊ महाजन साहेबांच्या प्रयत्नातून खरोखर नमो चषक कुस्ती स्पर्धा माननीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून देवेंद्र फडणवीस साहेब याच्या अगोदर ज्यावेळेस सीएम होते त्यावेळेसही त्यांनी सीएम चषक ही कुस्ती स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रात या कुस्ती स्पर्धेचं संयोजन नियोजन केलं होतं. आणि ज्या वेळेस सीएम होते देवेंद्र फडणवीस साहेब त्याच वेळेस या महाराष्ट्राचे 4 सुपुत्र DYSP झाले. नरसिंग यादव, विजय चौधरी, राहुल आवारे आणि सुनील साळुंखे. मैदानात त्याला मुसा खान मध्य प्रदेशचा रोहित पटेल यांचा तो पट्टा, विजय चौधरी पैलवान यांचा तो पट्टा. जरा टाळी वाजवून त्याचं स्वागत करा. तब्येत बघा आणि त्याच्या मांड्या पण बघा. आपल्या पोराच्या मांड्या, कुडवाच्या मांड्या, हो सगळं फेसा सगळं डिरीला गेल्या कशा मांड्या मोठ्या व्हायच्या. जरा त्या मुसा खानच्या मांड्या बघा मांड्या. हो जरा त्या मुसा खानच्या मांड्या बघा मांड्या. आपल्या पोराच्या मांड्या बाजारातल्या भेंड्या कशा आहेत मांड्या. मुसा खानच्या मांड्या जशा गॅस सिलेंडरच्या टाक्या. मांड्या सजासजी मोठ्या होत नाहीत. रोज 1000-1500 बैठक मारावी लागते. तेव्हा हे अशा मांड्या होते त्या. रोज 5-6 किलोमीटर रनिंग करावी लागते. तेव्हा अशा मांड्या होते त्या. रोज आकडा खाजावा लागतो, रोज फळी वाढावी लागते. सगळा मस्तीचा खोराक खाऊन साधू संतावणी राहावं लागतं. तेव्हा हे शक्य होत असतं. अहो अशी तब्येत करायची म्हणलं तर डब्यानं तूप आणि पोत्यानं बदम खायला लागतात. तेव्हा अशी तब्येत होती. तुम्हा आम्हाला भातात 1 तुपाचा चमचा ज्यादा झाला तर खालनं घुलगिरी गेलेलं तोनी ना. आणि त्यासाठी मेहनत करून सुद्धा खामाची पाठ व्हावं लागतात. तेव्हा ही तब्येत होत असते. कसं आहे हो, या जमिनीला सुद्धा वाटत असं वरतून काय बुलडोजर चाललाय की काय. धक्काच तब्येत आहे. वय वर्ष 22 आणि दिव्य असं म्हणतात. अशा खचगच भरलेलं मैदान. शबाज हलगी बाता, शबाज सिंग बाता. त्याची सुद्धा एक हलगीवाल्याची कुस्ती लावा. हा सगळ्या 15 कुस्त्या झाल्यानंतर लावू. कसं होतंय पाहूया. हो आणि कमालजी पैलवान गंगावे सलीम कोल्हापूर. संपलेला वस्ताद विश्वनाथ हरगोले यांचा पट्टा विजयदादा कमालजी.